हा अफजल खान तोच आहे ज्यांनी मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे शिवरायांच्या मोठ्या बंधूला एका लढाईमध्ये, त्यांचं नाव संभाजी होतं, त्यांना संभाजी राजे म्हटलं जायचं, त्यांना मारलेलं. नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्मरणातच त्यांच्या मुलाचं नाव हे संभाजी ठेवलेलं, ज्याला आपण सगळे छत्रपती संभाजी महाराज म्हणून ओळखतो. हा अफजल खान चालून आला आणि दुर्दैवाने त्या काळातील अनेक महाराष्ट्रातील मातब्बर सरदारांनी सुद्धा अफजल खानाला साथ द्यायची ठरवली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस हा अफजल खान चालून आलेला आहे त्यावेळेस शिवराय सगळ्या त्यांच्या मंत्रिमंडळात विचारतात. शहाजीराजांची दूरदृष्टी बघा. शहाजीराजांनी 2 गोष्टी शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याच्या अगोदर शिकवलेल्या आहेत. त्यातली पहिली जी गोष्ट शिकवली आणि स्वराज्यासाठी दिली ती म्हणजे राजमुद्रा, ज्याच्यामध्ये हा लोककल्याणकारी राजा आहे, तू स्वतःसाठी नाही राजा बनत आहेस तर लोकांसाठी राजा बनत आहेस हे त्यांना सांगितले. दुसरी गोष्ट जी महत्वाची दिली ते म्हणजे मंत्रिमंडळ, आणि हे मंत्रिमंडळ शिवरायांना योग्य सल्ला देण्याचं काम करायचं. त्या काळात ज्यावेळेस अफजल खान चालून आला त्यावेळेस मंत्रिमंडळाला विचारलं गेलं की हा अफजल खान 40,000ची फौज घेऊन येतोय आणि आपल्याकडे अवघे 10 ते 12,000 सैन्य आहे, काय करू आहे? आणि त्या वेळेस सगळ्या मंत्रिमंडळातील लोकांनी सुचवलं की आपण अफजल खानाची तह करूया, तरच ही स्वराज्याची संकल्पना पुढे जाऊ शकते. परंतु शिवराय जसे राजमाता जिजाऊंना भेटायला गेले तसे राजमाता जिजाऊ तिथे म्हणतात, जे ते शकावलीमध्ये याचा उल्लेख आहे की शिवबा तुमच्या थोरल्या भावाला मारणारा हाच तो अहंकारी अफजल खान. याचा अहंकार आपल्याला झिरवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्वराज्याची पायाभरणी होईल, नाहीतर स्वराज्य हे पुढे जाऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचं आहे तर असे आलेले अनेक संकटे तुम्हाला तुमच्या छातीवरती झेलावं लागतील. आणि हेच वाक्य महत्वाचे आहेत. शिवरायांनी हे लक्षात घेतलं आणि शिवरायांनी तयारी करण्यास सुरुवात केली, त्याच्याबरोबर लढण्याची तयारी करण्यास सुरुवात केली.